नमस्कार, आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज, जनसामान्यांचा बुलंद आवाज। आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा तथागत गौतम बुद्धांचा तथागत गौतम बुद्धांचा सुट्टी पॉइंटला गौतम बुद्धाचा पुतळा सुट्टी पॉइंटला गौतम बुद्धाचा पुतळा आमच्या मागण्या संविधानाची अंमलबजावणी संविधानाची अंमलबजावणी जोरात बोला थांबा आमच्या एवढ्याच मागण्या आहे। सुट्टी पॉइंटला गौतम बुद्धाची प्रतिमा झाली पाहिजे। बरेच वेळेस आम्ही 2-3 वेळेस निवेदन दिलेले आहे। आता शेवटचं निवेदन देतोय सरकारला, त्यांनी आमच्या मागण्या पूर्ण केल्या पाहिजे आणि आम्ही जेवढे बेरोजगार आहे तेवढ्यांना आम्हाला घरं दिले पाहिजे। कारण जमिनीचं काम त्यांनी तेवढं सक्सेस केलं पाहिजे। आमचा 3रा मोर्चा आता कलेक्टर साहेबांना देण्यात आलं। कलेक्टर साहेबांनी सांगितलं तुम्हाला तहसीलदाराकडे जावं लागेल, घराच्या मागण्या केल्या त्या सांगितल्या आम्हाला तुम्हाला महानगरपालिकेत जावं लागेल। आता शेवटचा मोर्चा आम्ही कलेक्टर ऑफिसला दिलेला आहे। याच्यानंतर त्यांनी आमची लवकर दखल घ्यावा, नंतर आमच्या पद्धतीनं आम्हाला काय करायचं ते आम्ही करू। आपलं नाव? माया दिलीप उबाळे, भीम संदेश सामाजिक संघटनेचा मी अध्यक्ष आहे। आमची प्रथम मागणी आहे की सुट्टी पॉईंटला तथागत भगवान गौतम बुद्ध यांची स्थापना करण्यात यावी। आमचा दुसरी मागणी अशी आहे की गायरान जमिनीची तत्काळ नोंद करावी। ते घर बेरोजगार राहिला ते गायरान जमीन आहे ते आमच्या हक्काची झाली पाहिजे। ज्यांना घरं नाही त्यांना घरं देण्यात आले पाहिजे। आणि जो मोर्चा निवेदन आम्ही 3 वेळा कलेक्टर ऑफिसला दिलेले आहे, त्या सरांनी सांगितलं की ते निवेदन घेऊन तुम्ही महानगरपालिकेमध्ये सरांना द्यावं आणि हातसुट्टी पॉईंटची गौतम बुद्धाची प्रतिमा बसवण्यात आली पाहिजे। एवढंच निवेदन आमच्या सरकारकडे आहे। नाही जर झालं त्यांच्याकडनं तर आमच्या पद्धतीने आम्ही करू। मीराबाई ढोंगरे लपरी तालुका येथील वाकोगाव येथील रहिवासी। आमच्या इथं 2-3 वेळेस फेरपत्रिकाचं हे झालं, फेरपत्रिकाचे हे करेले जमीन पेरून लोकांचा दाबा असल्यामुळं त्यांनी पंचायतच्या नावावर करून घेतली। पंचायतच्या नावावर कारण त्यांना अधिकार नसतात, शासनाचीच जमीन राहू द्या माझं हे म्हणणं आहे। नंतर आम्ही सरकारला झगडून 84 काही पण आम्ही 83-84 पासून झगडतोय त्या जमिनीला। त्यांनी वनीकरणच्या ताब्यात येऊन आणि स्वतःच्या पंचायतच्या नावावर केली। यो अधिकार त्यांना कोणी दिला बस मला एवढं म्हणायचं आहे। आणि आमची हक्काची जमीन आम्हाला मिळालीच पाहिजे गायरान जमीन।